मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी आशा करतो की तुम्ही सर्व ठीक असाल। आता मी प्लॅटफॉर्मवर दिसतो आहे आणि तुम्हाला टायटल आणि थंबनेलवरून कळलंच असेल, मी चाललो आहे नाशिकला त्र्यंबकेश्वर मंदिरात। आणि हा प्लॅन होता निहार गांधी यांचा, अजून दोघं जण तिकडे आहेत, ओमकार आणि त्याचं नाव काय बोललंस? सोमेश। सोमेश्वराच्या दर्शनाला चाललं असं सोमेश्वराला घेऊन त्र्यंबकेश्वरला जातो। त्र्यंबकेश्वरहून पंचवटी वगैरे करायचा प्लॅन आहे, तर स्टे वगैरे होऊ शकतो आज। बघूया कसं काय, आमचा अनप्लॅन्ड आहे, बघूया कसं काय होतं। अचानक भयानक निघाले प्लॅन करून, 2 दिवसात प्लॅन झाला आहे, निघायचं म्हणजे निघायचं तसं झालं आहे। त्यामुळे कुठे स्टे वगैरे अजून बघितलं नाही, तिथे जाऊनच बघणार आहे। अचानक भयानक कुठे थांबू कुठे जाऊ सांगता येत नाही। याला आताच रत्नागिरीतून आलेत, रत्नागिरीतून आला आणि आताच त्याला ताण लागली डायरेक्ट या गाडीतून या गाडीत। हा ओमकार याला बघितलं असेलच चला आता आमच्या गाडी यायची वाट बघतो। ही गाडी गेल्यानंतर आहे आमची तपोवन एक्सप्रेस। आता त्या गाडीत बसू, मग नंतर पुढे भेटतो तुम्हाला। विमेन खाली बसला आमचा। विमेन का नाव यायचं ते तुम्हाला नंतर सांगतो मित्रांनो। हा इकडं आहे निहार आणि एक हां विमेन इकडे आहे सोमेश्वर, म्हणजेच त्याचं विमेन नाव का पडलं ते तुम्हाला नंतर सांगतो थोड्या वेळानं। एक आमच्या गाडी त्या साईडला बसला, एकदम त्या साईडला आहे। आम्ही दरवाजाच्या इथे थांबलो आहे, जागा नाही, सगळी ट्रेन फुल आहे। आता इगतपुरी येईल आणि याचा इथे जरा रूम हॉटेल स्टेसाठी बघतो आहे आम्ही, कुठलं बजेटमध्ये आता बघूया। आता जवळपास कसारा येईल, आता कसारा स्टेशन, त्याच्यानंतर इगतपुरी, त्याच्यानंतर मग नाशिक। चला हेच फक्त अपडेट द्यायचं होतं, आम्हाला बसायला जागा भेटलेली नाही, सो भेटू आता डायरेक्ट नाशिकला। पायावरती घेऊन चालतोय आता, जरा रीलमध्ये व्यस्त आहे तो विमेनवरती वर। मित्रांनो वाजले 9:30 आणि आता उतरलो आहे। जवळपास 20-25 मिनटं ट्रेन लेट होती आणि फायनली नाशिकला उतरलेलो आहे। आता इथनं बाहेरनं जाऊन मला ST बस करायची आहे, त्याआधी बघू जर खायचं असेल खाऊ आम्ही थोडंफार, ज्यांना भूक लागली त्यांना। आता बोलतो रूमवर जाऊन खाईन, बघूया। आमची अवस्था बघितलीच ना, पूर्ण उभं राहून मी झोपला होता वरती। काश मी पण गेलो असतो, यांच्या हाताला लागलो आणि उभं राहिलो। नाही मी चढणार होतो तिथनं, पण ते लेडीज बसली ना, आता इथे कुठं पाहिजे मी पुढे आलो। याची अवस्था फार विकट झालेली आहे आणि हा रडक्या, आता रडक्या का ते तुम्हाला नंतर सांगतो थोड्या वेळाने। रडायला आलाय, रडायची ते बीप टाकायला गेला तो रडक्या, तो रडतोय एकटा चाललाय पुढे। तो बघ तोंड बघ ना, पडलंय मागासून त्याचं, जसा प्लॅन चेंज झाला ना। ते स्टँड कुठे आहे? आता ST पकडू आणि डायरेक्ट रूम आम्ही बघितला आहे तो पंचवटी साईडला बघितला आहे, म्हणजे जवळपास एरिया फिरायला होईल। तर इथे बाहेरून बस आहेत का बघायला लागतील। पंचवटी बस डेपो ह्या साईडला आहे, हे बघा या साईडला सगळे। आता इथे रिक्षा स्टँड आहे, आपल्याला बाहेर जायचं आहे इथनं त्या साईडला ST साठी, कारण ही आपली बजेट ट्रिप असणार आहे, त्यामुळे आम्ही बजेटमध्ये चाललो आहे। रिक्षावाले जरा जास्त घेतील, आहे 12 किलोमीटर पंचवटी। तर आता बससाठी इकडनं जायचं, इकडनं आहे काय बसला मधून, बघूया। चला भेटू डायरेक्ट तुम्हाला ST स्टँडवर। आता जरा ट्रॅफिक जॅम आहे इकडे। आता आलो ST स्टँडवर, इथे बस लागलेल्या आहेत। आम्ही एक प्लॅन चेंज केला आहे थोडा, प्रोग्राम में थोडा चेंज रहने का। आम्ही आधी डायरेक्ट जाणार होतो आपलं त्र्यंबकेश्वरला, पण आता कॅन्सल होऊन आम्ही
पंचवटीत थांबतो आहे रूम वगैरे घेऊन, नंतर मग पुढे जाऊ त्र्यंबकेश्वरला. इथे जरा विचारपूस करायला लागेल कुठली जाते बस पंचवटीत, बघूया. आता ओमकर आणि मी चाललो आहे इन्क्वायरी काउंटरवर विचारायला. चौकशी काउंटर तिकडे आहे. चला, बस कुठची लागली आहे काय माहीत नाही, बघूया इकडे जाऊन विचारू. सिटी बस इकडनं आहे. जरा अँटिकच आहे मित्रांनो, इकडनं बसच नाही, डायरेक्ट सिटी बस करा बोलले. सिटी बस कुठून मिळते ते नाही माहिती. चला, नवीन शहर आहे, आपण फर्स्ट टाईम आला आहे रत्नागिरीच्या बाहेर. मला पण जास्त काही माहीत नाही. बघूया आता पंचवटीला जायला सिटी बस करायला लागेल, कुठून भेटते आता बाहेर जाऊन विचार. मित्रांनो, आम्ही बस पकडली आहे, डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला चाललो आहे. प्लॅन मी थोडा चेंज रहने का. आम्ही आता तिकडे जाऊन स्टे म्हणजे आवरली करायचा विचार आहे. पहिले ट्रेक करणार, नंतर दर्शनासाठी खाली येणार, कारण संध्याकाळची आरती भेटेल, सगळं एकत्रच होईल असं प्लॅनिंगनुसार चालू आहे. त्याच्यानंतर किती वाजतील निघायला त्याच्यावर आहे. मग आमचं पंचवटी मिळतं आहे की नाही माहीत नाही, आता बघू कसं काय ते काय होतं पुढे. पण आता आम्ही या गाडीत बसलो 245. ही डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जाते. 1 तासाचा प्रवास आहे जवळपास. आणि आमची रखुमाई रुसून बसली आहे, कारण ट्रेक आम्ही कॅन्सल केला होता. रडायला लागला आहे रडूबाई, मगापासून गप आहे. तिचं प्लॅनिंग जरा कॅन्सल झाला ना थोडा, मग त्याची उदास झाली. कैसे कैसे लोग रहते यार यहाँ पर. कारण संध्याकाळचं जर पंचवटी तरी नाही भेटलं तरी त्याची उदासच आहे, त्याच्यामुळे तो पुढचा विचार करतोय. आता ट्रेक आला आहे तर पंचवटी कॅन्सल झालं आहे, करू कॅसाला असं झालं आहे त्याचं. काय ना काहीतरी कॅन्सल, म्हणून तुला बोलवतो काय ना काहीतरी एक कॅन्सल होणं. सकाळीच बोललो होतो एका दिवसात होणं, एक दिवस काय एक वेळेस पंचवटी झालं असतं उद्या सकाळी, भोपा वगैरे स्टे जर तिथे केला असतं तर. पण आपल्या रिक्षावाल्याने प्लॅन चेंज केला. रिक्षावाल्याने घुमवला ना तुझा दिमाग. A few hours later. मित्रांनो, आम्ही फायनली एक रूम बुक केला इथे त्र्यंबकेश्वरमध्येच. आम्हाला हा रूम 1200 रुपये 4 जणात, पर हेड 300. हे का 4 जण आरामात झोपू शकते, एवढा मोठा बेड आहे. पण एक्स्ट्रा मॅट्रेस पण आहे. इथे टॉयलेट बाथरूम एकत्र आहे. आणि इकडे नजारा बघायला गेलात या दरवाजाने गे, मस्त आहे समोर एकदम बघायला. इकडे पूर्ण मार्केट आहे खाली, इकडे टॅक्सी स्टँड आहे. आणि इकडे नाश्ता वगैरे काय असेल तुम्हाला करायचं असेल, वडापाव वगैरे छोटा पाव तर इथे आहे. आणि इकडे त्र्यंबकेश्वर बस स्थानक आहे, एस टी स्टॉप. तर तुम्ही इकडे लगेच एस टी वगैरे सगळं पकडू शकता. आणि याचं स्वराज, ह्या बिल्डिंगचं नाव आहे स्वराज म्हणून असं काहीतरी आहे. आणि हे बघा इथे बाजूलाच आहे एस टी स्टँडच्या. आणि ब्रह्मगिरी वगैरे सगळे डोंगर इकडेच आहे, आपल्याला दिसतोय तो. तर आता हे जातील ब्रह्मगिरीवर. मी शक्यतो कॅन्सल केले, कारण वाजले जातं जवळपास 1:45. कंटाळा आला जायला आता वरती, कारण यायला 4 वाजणार आहेत ऑब्व्हियसली. इथनं जायलाच त्यांना 1-1.5-2 तास वरती जाळेपर्यंत. तर त्यातच 4 वाजतील जवळपास, 3:30-4. आणि खाली यायला परत अजून 1-1.25 तास, म्हणजे 4:30-5 यांना कुठेच जात नाही. त्याच्यानंतर मग आम्ही दर्शन करणार, कारण आम्हाला 7ची आरतीला आम्हाला तिथे हजर राहायचं आहे. म्हणजे आम्हाला ती अनुभवायची आहे आरती. तर त्यासाठीच आम्ही हे करतो आहे, आधी ट्रेक करून घेत आहेत, मग आल्यावर नंतर मग मंदिरात जाऊ, असं काही प्लॅन आहे. आणि आजचा दिवस इथे स्टे करू या हॉटेलला, आणि त्यानंतर मग आम्ही उद्या पंचवटी करू, असं काही प्लॅन आहे. बघूया तर कसं होतं आहे वर्क. काय इथे आता रूम घेतला आहे खरा, पण इथे आता लाईट नाही सध्या. तो बोलला येईल 5-10 मिनटात. बघूया, अजून जवळपास आम्हाला अर्धा तास झालं इथे येऊन, पण अजून लाईट आलेली नाही. म्हणजे ह्यांचीच नाही, पूर्ण मार्केटचीच लाईट गेलेली आहे. कदाचित पाऊसचं असं वातावरण झालं असेल त्याच्यामुळे असेल.
आली तर मग वेल अँड गुड. पण मस्त आहे, जवळच भेटलं आहे, टेन्शन. 1200 रुपयामध्ये काय आहे, ॲडजस्ट होऊ शकतो. 300 रुपये पर आहे. A few hours later. मित्रांनो, आता वाजले संध्याकाळचे 7 आणि आम्ही आता निघालो आहे गंगा आरतीसाठी. याच्या आधी हे दोघं गेले होते ब्रह्मगिरी पर्वतावर, तिकडे दर्शन वगैरे घेऊन आले तिघं. मी खालीच होतो रूमवर, सो जरा रेस्ट केली. कारण माझा दुपारी ट्रेक करायचा मूडच नव्हता, मग अशी बोललो असेल कदाचित. आणि आता निघालो आहे दर्शन घ्यायला गंगा आरतीचं. इकडे जाऊ, आरती करू आणि त्याच्यानंतर आम्ही मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि मग आज रात्रीच निघू. कारण आमचा प्लॅन चेंज झाला आहे, जरा एमर्जन्सी आहे ओंकारच्या घरी. सो आम्हाला आज रात्रीच निघावं लागेल. रात्री 2ची ट्रेन आहे. ह्यांना बरं पडेल, रत्नागिरी ट्रेन आहे. सो त्या ट्रेननी हे निघतील. ती ट्रेन सकाळी 5:30ला कल्याणला सोडेल मला. तुम्ही तिथनं घरी जाऊन हे जातील पुढे. तर त्यांचा प्लॅन पुन्हा चेंज झालेला आहे. पुन्हा आता जरा घाई आहे आणि जरा यायला पण लेट झाला आहे यांना वरनं पर्वतावरून ट्रेन करून. सो तर बघूया, फटाफट सगळं करायचं आहे. तर मित्रांनो, 5 मिनटाचं अंतर चालून झाल्यावर आम्ही आलेलो इथे श्री गंगा गोदावरी मंदिर. ते आता इकडेच आतमध्ये आपल्याला गंगा आरती सुरू होईल 7 वाजता. तर आपण त्याचा लाभ घेऊया. हे बघा, पण आरती 7:15ला सुरू होणार आहे. तर आम्ही आता डायरेक्ट तोपर्यंत दर्शन करून घेतो असं चाललं आहे. हनुमानाची मूर्ती आहे. इकडे चपला वगैरे काढू आम्ही, पूर्ण दर्शन वगैरे घेऊ असं, मग बघूया आरती. चला, आता परमिशन नसेल वाटतं कदाचित, बघूया. दर्शन घेऊन झाले समोर. कॅमेरा वगैरे अलाउड नव्हतं इकडे, म्हणून आम्ही शूट नाही केलं आतमध्ये. हे सगळे पूर्ण इथे देवांची मूर्त्या वगैरे ठेवलेल्या आहेत अशा लाईनी. तिकडे एक आहे आणि या साईडला सुद्धा आहे. तर आता दर्शन घेऊन झालं आहे. आम्ही आता जातो त्र्यंबकेश्वर मंदिरात, कारण इथे आरतीला अजून किती वेळ जायला सांगता येत नाही. आम्हाला निघायचं आहे, 10ची लास्ट बस आहे. सो आम्हाला निघावं लागणार आहे. आता जातो डायरेक्ट त्र्यंबकेश्वर मंदिर. हां, कदाचित आरती करतील वाटतं. तिथं लाईट लावला नाही आहे आता, लाईट नव्हता तिथं. 5 मिनटं थांबायचं काय? मग थांबूया, ठीक आहे, 5 मिनटं थांबतो आम्ही. आता बघूया, आरती होत असेल तर मग इथनंच करून जाऊ. मग आम्हाला त्र्यंबकेश्वरला थांबायची गरज नाही आरतीसाठी. फक्त जस्ट पाया पडून निघू आम्ही. सगळं गणित चुकत आहेत, बघूया. के मार मुक्ताबाजी, देव जय देव जय मंगल मूर्ति मंगल.
A few moments later. गंगा आरती झाली. आम्ही आता निघालो त्र्यंबकेश्वर मंदिरात, तिथे दर्शन घेऊ आणि मग पूर्ण रूमवर येऊन आमच्या बॅग वगैरे घेऊन निघू आणि मग कुठेतरी जेवायला जाऊ. एक तर इथे तरी किंवा डायरेक्ट नाशिक रोड स्टेशनला त्या साईडला जाऊन जेवू. तर टायमिंगवर सगळं डिपेंड आहे. कुठे आहे आता जाऊया. मित्रांनो आता आम्ही इथे आलो होतो पण लाईन खूप आहे आणि 2 तासच राहिले आहेत बससाठी आणि जवळपास लाईनला 2.5 तास तरी जातील. आम्हाला इथे 2 तास जातील. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की रिटर्न जावं. बाहेरूनच पडलो आणि आमची जी फुलं घेतली होती ती एका माणसाला दिली. त्यांना बोललो पिंडीवर ते व्हा म्हणून. तर आता आम्ही निघतो आहे रूमवर कारण ओकारला जायचं आहे. जरा त्याच्या घरी प्रॉब्लेम झाला होता म्हणून. मित्रांनो आता निहार इथे जरा शॉपिंग वगैरे करतो आहे आणि तिथेच आम्ही पुढे प्रसाद वगैरे घेऊन ठेवला आहे. आता घरी निघालो आहे तर नशिबात आमच्या जवळ नव्हतं दर्शन असं जवळून जाऊन. शेवटी कुठेतरी ॲडजस्ट करायला लागलं. मला तुम्हाला दाखवायला भेटलं नसतंच तसं पण आतमध्ये कारण कॅमेरा तर अलाउड नाही. नशिबाने आपल्याला गंगा आरती मिळाली तेवढं तरी आपल्याला बघायला मिळालं. हे ब्रह्मगिरीवरून जरा लवकर आले असेल तर कदाचित आपल्याला तेवढा टाईम भेटला असेल इकडे आतमध्ये लाईन लावायला. ठीक आहे, हरकत नाही. नेक्स्ट टाईम कधी पुन्हा येऊ तेव्हा दर्शन भेटेलच. आणि आता आम्ही निघू. त्या पुढे काय ब्लॉग करायचं काय नुसतं घरी जायचं असणार आहे तो मी ब्लॉग इथेच एंड करतो. भेटी अशाच कुठल्या तरी चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत यायचं नाही. टाटा.